नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू कैलास विस्पुते सर अकॅडमी। मित्रांनो, आपण सुरू केला आहे इयत्ता 10वी अक्षर भारतीचा बोर्डाचा पेपर। तर आज आपण बघणार आहोत बोर्डाची जी प्रश्नपत्रिका मार्च 2020 ची जी आहे तिचा आन्सर शीट कसं लिहायला हवं, तिची उत्तरपत्रिका कशी लिहायला हवी तो आपण सुरू केलेला आहे। त्याचा भाग 1 या अगोदरच झालेला आहे आपला। जे मुलं आज पहिल्यांदा माझ्या व्हिडिओला जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी मी इथे आता माझा भाग 2 च्या इथे भाग 2 सुरू असताना इथे वरती तुम्हाला भाग 1 ची एक लिंक देत आहे। डिस्क्रिप्शन मध्ये पण तुम्हाला ती लिंक मिळून जाईल, त्यावर तुम्हाला आयडिया येईल। ठीक आहे, तर ओके, आता आपण बघणार आहोत उत्तरपत्रिका कशी सोडवावी याचा भाग 2। तर मित्रांनो, आता महत्त्वाची सूचना मागच्या वेळेला मी रिपीट केलेली होती, ती परत नवीन मुलांसाठी परत रिपीट करतोय, जास्त वेळ घेणार नाही। मिळालेली उत्तरपत्रिका अगोदर नीट तपासून घ्यावी, त्याची सर्व पाने नीट आहेत का ते बघायचं, लगेचच रेषा मारायला सुरुवात करायची नाही। उत्तरपत्रिका लिहिताना रेषा मारताना पेनाचा उपयोग करावा, अशा सगळ्या हिशोबाने आपल्याला इथे या सूचना दिसतायत, याप्रमाणे आपल्याला करायचं आहे। ठीक आहे, ओके। आता आपण घेतला आहे विभाग 2 पद्य, हा जो आहे हा आपण आता इथे बघणार आहोत। विभाग 2 पद्य जो दिलेला आहे त्यामध्ये भाग प्रश्न दुसऱ्या मधला अ जो आहे त्यात एक कविता दिलेली आहे, त्यातला आपण हा पहिला प्रश्न बघत आहोत। ओके, तुम्हाला समजण्यासाठी मी इथे त्याला मार्किंग केलेलं आहे। आता हा कसा लिहायचा आहे, वरती विभाग 2 पद्य हे लिहून झाल्यानंतर आपण लिहिणार आहोत प्रश्न 2 कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, असा प्रश्न असणार। त्याच्यात पहिला प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा। मुळावर घाव घातले तरी मुकाट सहन करणारे कोण आहे? झाड। त्याला अंडरलाईन करायला विसरायचं नाही मित्रांनो। ओके, दुसरा आहे अलगद उतरणारे थेंब, दवांचे टपोरे थेंब। आता हे आन्सर शीट मध्ये कसं लिहायचं हे बघूया। तुम्हाला इथे तर आता हे कळालंच असेल। ओके, आन्सर शीट तुम्हाला दाखवत आहे। आन्सर शीट मध्ये हे बघा, वरती विभाग 2 असं नाव टाकायचं आहे आणि तिथे तुम्हाला पद्य हे एक चौकोन करून लिहायचं आहे, खाली एक अंडरलाईन मारून सुरुवात करायची आहे। जसं दिसतंय इथे त्याचप्रमाणे पेपर सोडवायचा आहे। ओके, ठीक आहे, आय थिंक तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल। पुढे आता हाच कोणती जी कविता आहे ती दिलेली आहे, तुम्हाला इथे दिसती आहे मित्रांनो। दिसलं नाही तरी आय एम सॉरी, कारण मी माझ्या परीने खूप प्रयत्न केला, पण बोर्डाची आन्सर शीट क्वेश्चन पेपर्स एवढी डार्क आली की मला काहीच करता नाही आलं, त्यामुळे आपण ते दिसतं आहे आपल्याला असं डार्क मध्ये। ठीक आहे, आता पुढचा प्रश्न आहे आकृती पूर्ण करा। त्याच्यामध्ये एक तुम्हाला वेब डायग्राम सारखं दिलेलं आहे आणि त्यानुसार तुम्हाला करायचं आहे। आता हा प्रश्न आपण सोडवत आहोत। हा प्रश्न कसा असणार तो आपण आता इथे बघूया। आकृती पूर्ण करा। झाडाकडे टक लावून पाहिल्यानंतर घडणाऱ्या गोष्टी, आणि खाली मी वेब डायग्राम पूर्ण केला आहे, त्या वेब डायग्राम मध्ये ते आन्सर लिहिलं आहे। शरीरभर विरघळतो हिरवा रंग, रक्त होते क्षणभर हिरवेगार, हे दोन त्याचे आन्सर्स आहेत। त्याला फुल मार्क्स म्हणून जातील, याला बॉक्स करायचा आहे। पहिले लिहायचं मग बॉक्स करायचा आहे, पहिले बॉक्स करून नाही लिहायचंय। बॉक्स करत बसले पहिले तर मग ते गिचडी मिचडी सगळे उंदराची बाय मांजराला, मांजराची बाय उंदराला असे होऊन जाईल सगळं, असं नाही झालं पाहिजे। पहिले लिहायचं नंतर त्याला बॉक्स करायचे, आणि हो सगळे बॉक्स पेनानेच मारायचे। माझी इथे आन्सर शीट दिसते तुम्हाला बघा, कुठेच पेन्सिल यूज केलेली नाही आहे। ओके, तर याचा हे आन्सर इथे लिहिलेला आहे मी, बघा अशा पद्धतीने तुम्हाला इथे हे आन्सर लिहायचं आहे। ठीक आहे, पुढचा आता प्रश्न आपण बघणार आहोत। त्यात कवितेतील अवघड शब्दांचा त्यांनी अर्थ विचारलेला आहे। काही जे शब्द दिले आहेत तुम्हाला इथे दिसत आहेत, त्याचा आपल्याला अर्थ लिहायचे आहे। आता ते कवितेच्या अनुषंगाने असायला हवे, कवितेत त्याचा जो मीनिंग आहे तोच लिहायचा आहे। दुसरा मीनिंग लिहिला तर मार्क्स मिळणार नाही। ओके, आता बघूया आपण इथे काय आहे। इथे आपण बघूया प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा। पहिला शब्द आहे मुकाट, शांतपणे न बोलता। दोघं लिहायची गरज नाहीये, एकच लिहायचं आहे। मी तुमच्या माहितीसाठी 2 दिलेले आहेत, एक जर लिहिला सफिशियंट आहे। दुसरा आहे मुसाफिर, मुसाफिर म्हणजे यात्रेकरू किंवा रस्त्याने जाणारा। तिसरा आहे संथ, संथ म्हणजे शांत संयमी। आणि चौथा आहे मौन व्रत म्हणजे न बोलण्याचे व्रत। तर हे असे 4 आपल्याला अर्थ लिहायचे आहे। प्रत्येक अर्थाला अर्धा मार्क आहे, काना मात्रा वेलांटी जर चुकला तर अर्धा मार्क जाईल आणि मग सगळा पेपरचा आपल्याला परत प्रॉब्लेम होईल, त्यामुळे काना मात्रा वेलांटी सांभाळायची आहे। बघा इथे मी कसं लिहिलं आहे, तुम्हाला इथं बॉक्स करून दाखवलं आहे म्हणजे पटकन समजेल। पहिल्या भागात मला हे ड्रॉ करता येत नव्हतं, आता मी तुमच्यासाठी हे शिकलो आहे आणि हे ड्रॉ करतो आहे। ठीक आहे, ओके, थँक्यू। आता पुढचा शब्द बघूया, पुढची प्रश्नपत्रिकेला पुढचा भाग आकृती पूर्ण करा। आता हे झालेलं आहे आणि शेवटचा एक प्रश्न आहे काव्य सौंदर्य। भल्या भल्यांची भंबेरी उडवणारा प्रश्न आहे।
मुलांना खूप 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 प्रॉब्लेम येतात. सर काव्य सौंदर्य म्हणजे काय लिहू, हे काय लिहू, ते काय लिहू. अरे बाळांनो, एवढं टेन्शन नका घेऊ. आन्सर किती मार्काला आहे? 2 मार्काला. 2 मार्काचा आहे, त्याच्यासाठी एवढं टेन्शन नाही घ्यायचं. मार्क बघून उत्तर लिहायचं. तिथे त्यांनी दिलेलं आहे बस. काव्य सौंदर्य तुम्हाला जे येतं ना ते ठोकून मोकळं होऊन जा, अजिबात टेन्शन घेऊ नका. त्याला कुठं कळतंय, लिहिणारे तुम्ही, तपासणारा तो, मध्ये कोणीच नाही. द्या ठोकून बिंदास. तुम्हाला जे माहिती आहे ते शब्दार्थ लिहा, भावार्थ लिहा, काव्याचं सौंदर्य लिहा, किंवा जे काही तुम्हाला त्याच्या ओळीचा अर्थ समजतो तो लिहा. अप्लाय होऊन जातो सगळीकडे. ओके, काही घाबरू नका, बिंदास लिहा. ओके, हा प्रश्न आहे काव्य सौंदर्याचा वरती विचारलेला. हा कसा लिहायचा आहे हा बघा, इथे मी तुम्हाला दाखवला आहे, तुम्हाला इथे समजेल. आता इथे काव्य सौंदर्य म्हटलेलं आहे. काव्य सौंदर्य कोणतं आहे? जगावं कसं तर हिरव्या झाडासारखं, या ओळीतील अर्थ सौंदर्य स्पष्ट करा, असा हा प्रश्न आहे. त्याचा आन्सर आता असं येईल की मी तो काव्य सौंदर्य वरती घेतलाय तो. ओके, झाडामध्ये ज्याप्रमाणे परोपकारता, निस्वार्थीपणा, सहनशीलता यासारखे गुण आपल्यामध्ये आणावे, याचप्रमाणे झाडाची पाने जशी सळसळतात तसंच उत्साह, चैतन्य माणसाने आपल्यामध्ये आणावं, खळखळून हसावं, चैतन्यमय जीवन जगावं. पहिला पॅरेग्राफ 1 मार्क शुअर शॉट. दुसरा पॅरेग्राफ, झाड जसे सदैव हिरवेगार राहते, सर्व मोसमात ते जीवनाची आशा टिकवून ठेवते, पानगळीमध्ये निराश होत नाही, त्याप्रमाणे माणसाने कितीही संकटे आली तरी न डगमगता त्याचा मुकाबला करावा व हिरव्यागार झाडासारखे आनंदी राहावे. हा दुसरा पॅरेग्राफ 1 मार्क शुअर शॉट झालाय. 2 मार्क. बघा आन्सर शीट मध्ये लिहिल्यावर कसं दिसतंय, हे असं आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. इथे दिसतंय. ओके, त्यानंतर हे आन्सर शीट पूर्ण झालंय म्हणून मी इथे खाली एक रेष मारली, पण तुम्ही ही लगेच नाही मारायची. पूर्ण पेपर झाल्यानंतर ही रेष मारायची, कारण मध्ये जर काही आठवलं तर तिथे लिहिता येतं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे काव्य सौंदर्य. 8 मार्काचा प्रश्न, 100% शुअर शॉट, 7.5 मार्क देणारा, माझा सगळ्यात आवडता प्रश्न, माझ्या बॅचच्या सगळ्या मुलांचा आवडता प्रश्न. शुअर शॉट मार्क मिळतात या प्रश्नामध्ये. फक्त मी सांगलेल्या मेथडने तुम्ही यूज करा, आरामात मार्क मिळतील. माझे याबाबत भरपूर व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, तुम्ही ते बघा. शुअर शॉट तुम्हाला मार्क मिळतील. ओके, आता इथं त्यांनी दिलेलं आहे याप्रमाणे आपल्याला हे याचा अर्थ लिहायचा आहे. आता इथे आपल्याला 2 पोएम दिलेले असतात, तर 2 पोएम लिहिताना आपल्याला कुठल्या तरी एकाच पोएमचा लिहायचा, नाही तर अर्ध वरचं इकडचं आठवलं म्हणून इकडचं लिहायचं, मधलं इकडचं लिहायचं, परत खालचं इकडचं लिहायचं, असं करायचं नाही. ओके, आहेत असे महाभारत मला पेपर तपासताना सापडतात, वरचं हे, खालचं हे, तिसरं हे मिक्सिंग करून टाकतात, येत नाही म्हणून. असं आपल्याला करायचं नाहीये. ओके, आता मी इथे तुम्हाला दोन्ही कवितांचं रसग्रहण दिलेलं आहे रेफरन्ससाठी. कसं लिहायचं ते पण दाखवलंय. आता पहिली आपण बघणार आहोत अंकिला मी दास तुझा या कवितेचे आपण शब्दार्थ रसग्रहण बघणार आहोत. ठीक आहे. ओके, आता हे कसं लिहिणार आहोत बघा आपण. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री. ओके, त्याच्यानंतर खाली आपण पॅराग्राफ टाकून लिहिणार आहोत. अंकिला मी दास तुझा या कवितेचे कवी संत नामदेव हे आहे. संत नामदेव यांच्या नावाखाली अंडरलाईन दिसते, अंडरलाईन आली पाहिजे म्हणजे तपासणाऱ्याला पटकन दिसतं. आणि एकेरी अवतरण चिन्हाचा चांगल्या प्रकारे वापर करायचा, म्हणजे तपासणाऱ्याला वाटतं की फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन, त्याला वाटतं की आपल्याला एकदम परफेक्ट येत आहे, हा एकदम छानपैकी करू शकतोय. ओके, त्याच्यानंतर पुढचा आहे प्रस्तुत कवितेचा विषय. या कवितेत कवीने श्री विठ्ठलाला आपली आई मानले आहे. श्री विठ्ठलाला एकेरी अवतरण चिन्ह व या मातेने आपला सांभाळ करावा अशी विनंती केलेली आहे. ओके, आता हे जे आन्सर आहे हे आपण लिहिलं आहे. त्याच्यानंतर आता पुढचं काय आहे त्यांनी विचारलेलं, प्रस्तुत कवितेतील 2 ओळींचा अर्थ. तिथं तुम्हाला बोर्डाच्या क्वेश्चन पेपरला 2 ओळी त्यांनी दिलेल्या असतील, त्याप्रमाणे आपल्याला त्याचे आन्सर्स लिहायचे आहेत. तर ठीक आहे, इथे तुम्हाला दिसतंय. आता त्याप्रमाणे आपण इथे त्याचा अर्थ बघणार आहोत. इथे त्याचा अर्थ काय आहे बघूया. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. अग्नी माझी पडे वाळू, माता धावे कनवाळू, अशी ती ओळ आहे. त्याचा अर्थ 2 ओळी बनवायच्या आहेत. तुम्ही म्हणाल सर एवढी छोटीशी ओळ, याचे 2 पॅराग्राफ कसे बनवू, प्रॉब्लेम होईल. बघा मी तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे बनवा, शुअर शॉर्ट मार्क मिळतील. ओके, ज्याप्रमाणे बाळासाठी आई पटकन धावून जाते त्याप्रमाणे विठ्ठलाने आपल्यासाठी पटकन धावत यावे व आपला सांभाळ करावा यासाठी कवी म्हणतात. पहिला पॅराग्राफ. पुढच्या पॅराग्राफ मध्ये जायचं, जर कधी चुकून बाळ अग्नीमध्ये पडले तर त्यासाठी आई जशी पटकन धावून जाते व त्याला वाचवते त्याप्रमाणे श्री विठ्ठलाने धावत येऊन आपला सांभाळ करावा. संपलं. 2 पॅराग्राफ तयार झालेले आहेत. आरामात 2 मार्क मिळून जातील.
पुढचा प्रश्न बघणार आहोत, प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. 2 मार्काला आहे, 2 पॅराग्राफ बनवायचे आहेत. 2 पॅराग्राफ बनवताना काय लिहायचं आहे तुम्हाला इथे मी दाखवतो आहे. ओके, बघूया आपण. ही कविता मला खूप आवडली कारण या कवितेत कवीने श्री विठ्ठलाला आपली आई मानली आहे. ज्याप्रमाणे आई बाळाचा सांभाळ करते त्याप्रमाणे देवाने आपला सांभाळ करावा असे यात सांगितले आहे. पहिला पॅराग्राफ झाला. दुसरा पॅराग्राफ, त्यासाठी त्यांनी आई बाळ, हरिणी पाडस, पक्षिणी पिल्लू, गाय वासरू चारही दिले रेफरन्सेस. खूपच चांगलं. नाही आठवलं 2 लिहिले तरी चालेल, पण जागा मोकळी सोडायची नाही. जागा सोडली तर त्याला समजतं परीक्षकाला याला आठवलं नाही, मार्क कापा. तो मार्क कापतो. आपण चुकलो हे समोरच्याला समजलं नाही पाहिजे. आपण तिथे जागा सोडायची नाही. जे आठवलं ते पटकन लिहायचं. ए जाने देना यार, बाद में दोस्त को पूछ लेगा, उसके बाद करेगा, हे नाही. मित्राच्या याच्यावर राहिलं, मी सगळं लिहून झाल्यावर मित्राला विचारलं, ए त्याचं काय रे, त्याचं काय रे, तो दे तुला पण येत नाही मला पण येत नाही. मग ते सगळं आवरावरीचं काम होऊन जातं. त्यामुळे जेवढं येते ना ते पटकन लिहून मोकळं होऊन जायचं. एक तर आहे मराठी, त्यात तुम्हाला लिखाणाचे प्रॅक्टिस कमी, त्यात तुमचा वेळ पण ऍडजस्ट झाला पाहिजे. त्यामुळे जे 2 आठवले ते लिहिले तरी चालतील. 4च्या 4 लिहिले पाहिजे असं नाही. ओके, अशी वेगवेगळी उदाहरणे दिली आहेत. ही कविता अभंग स्वरूपातील असून देखील सहज समजते. ही कविता वाचताना मला माझ्या आईची आठवण झाली, त्यामुळे ही कविता मला खूप आवडली. संपलं, झालं. हे पॅराग्राफला आरामात 2 मार्क मिळून जातील. आता ह्या वेळेला बोर्डाने काय केलं होतं, कवितेतून मिळणारा संदेश हा पॅराग्राफ नव्हता टाकलेला, हा प्रश्न नव्हता. त्यांनी 4 प्रश्न टाकले होते की 4 शब्द दिले होते कवितेला अनुसंगून, म्हणजे कवितेतूनच त्याचे तुम्हाला आन्सर्स लिहायचे आहे. ओके, तर हे 4 शब्द जे आहेत त्याचा आपण इथे पुढे बघूया काय आहे आन्सर्स. ओके, प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. पहिला आहे काज, काज म्हणजे काम. दुसरा आहे सवे, सवे म्हणजे स्वतः. तिसरा आहे पाडस म्हणजे हरिणीचे पिल्लू किंवा हरणीचे पिल्लू लिहिलं तरी चालेल. चौथं धेणू, धेणू म्हणजे गाय. नू दुसरा आहे, नू बघून घ्या, दुसरा आहे. त्यांनी जे दिलं तेच बघून बघून कॉपी करायचंय. आता हे सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे, इथं प्रेझेंटेशन मध्ये दिसतंय, पण हे बोर्डच्या आन्सर शीट मध्ये कसं दिसेल हे आपण बघूया. त्याच्यावरून तुम्हाला आयडिया येईल. हे बघा मी इथे लिहिलेलं आहे. ओके, स्क्रीनशॉट काढायचा तर आताच काढून घ्या. ओके, ठीक आहे. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री हा पहिला प्रश्न इथे लिहिला आहे. त्यानंतर मग मी दुसऱ्या प्रश्नाला हात लावला. दुसरा प्रश्न असा लिहिला आहे, पण बघा तुम्ही एक की प्रत्येक पॉइंट संपल्यानंतर मी मध्ये एक बॉर्डर मारलेली आहे. बॉर्डर दिसते आहे. ओके, तिसरा पॉइंट इथे आपण 2 पॅराग्राफ दिसत आहेत बघा. 3 ते 4 ओळीमध्ये झालेला आहे, त्यामुळे एक पॅराग्राफला एक मार्क मिळू शकतात. पुढचा बघा, कविता आवडण्याचे कारण, ते पण तसंच दिसतंय. ओके, आता इथे अर्ध मावलंय, काही प्रॉब्लेम नाही. पुढच्या पेजवरती उरलेलं आपलं जाऊ शकतं. पुढच्या पेजवर आपण जाऊया आणि बघूया. आता पुढच्या पेजवरती आपल्याला दिसतंय हे बघा, आहे उरलेला अर्ध इकडे आणलेला आहे. ओके, आणि शेवटचा जो आहे तो बघूया. प्रस्तुत शब्दांचा अर्थ ते इथे लिहिलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण हे पूर्ण काम केलेलं आहे. आणि हे बघा इथे मी एक लाईन मारलेली आहे, दिसते. ओके, हो. आता पुढचं, आता हेच पॉइंट आहे. कोणते, जे प्रश्नपत्रिकेत विचारले ते हेच पॉइंट आहे. या पॉइंटच्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं आहे, दुसरी जी पोएम आहे त्या दुसऱ्या पोएमचे आपल्याला रसग्रहण लिहायचं आहे 8 मार्काचं. ते कसं येईल ते पण तुम्ही बघा इथे. आता ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके, हे जे पहिले पॉइंट आहेत ह्या सगळ्या पॉइंटच्या अनुषंगानेच आपल्याला लिहायचं आहे. प्रस्तुत कवितेचा विषय वगैरे हे जे दिलेलं आहे या पद्धतीने. आता आपण बघूया पहिला काय दिलेला आहे, प्रस्तुत कवितेचे कवी. आता इथे बघा, स्वप्न करू साकार या कवितेचे कवी किशोर पाठक हे आहे. किशोर पाठकच्या खाली अंडरलाईन केलेली आहे, बरोबर. त्यानंतर प्रस्तुत कवितेचा विषय, या कवितेचा विषय काय आहे ते महत्त्वाचं आहे. ही कविता देशभक्तीपर असून भारतातील शेती संस्कृती, श्रम प्रतिष्ठा, एकजुटीचे सामर्थ्य या गोष्टींचे महत्त्व कवीने सांगितले आहे. आपला जो भारत देश आहे तो शेतीवरती डिपेंड आहे, त्याच्यामुळे शेतीची ऍग्रिकल्चर जे आहे त्याच्याविषयी आपल्याकडे इथे माहिती दिलेली त्यांनी. तर तुम्हाला शेती संस्कृती हे एवढा शब्द लिहिता आलाच पाहिजे. श्रम प्रतिष्ठा म्हणजे कष्टाचे महत्त्व. जर श्रम प्रतिष्ठा हा शब्द नाही आठवला वेळेवर तर लिहून टाका कष्टाचे महत्त्व. आणि एकजुटीच्या सामर्थ्याने आठवलं तर एकजूट हा जरी शब्द लिहिला तरी चालेल. या गोष्टीचे महत्त्व कवीने सांगितले आहे. आता यातले पुढचे पॉइंट काय आहे, प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. माझ्याकडनं इथे टायपिंग मिस्टेक झालेली आहे, सरळ म्हटलं आहे मी,
सरळ म्हणा, नाही तर तुम्ही लगेच कमेंट मध्ये सर उसको सरळ डालना नहीं, सरळ डालने का है. ओके. आता इथं बघा, हजार आम्ही एकी वळगट सर्वांचे हो एकच मनगट, याचा आपण लिहितो आहोत. पहिला याचा पॅराग्राफ करतो आहोत, पॅराग्राफ टाकून. या कवितेत कवीने भारताविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. यातून त्यांनी सर्व जगाला भारत माता श्रेष्ठ असल्याचे सांगितले आहे. ओके. पुढचं, आम्ही भारतीय जरी वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, पंथाचे असू तरी आम्ही एकजूट करून राहतो, एकत्र राहतो. आमची ही एकजूट मजबूत आहे. ज्याप्रमाणे हाताची बोटे वेगवेगळे असतात, पण आता इथं पान झालेलं आहे, तो शब्द माझा चुकलेला आहे. बोर्डाची जी आन्सर शीट आहे त्याच्यात मी व्यवस्थित लिहिलं आहे, ते हाताने लिहिलेलं, त्यामुळे तिथे चुका कमी असतात. इथे टायपिंगमध्ये थोडंफार होऊ शकतं, पण त्यांची एकजूट ही मनगटात आहे. त्याप्रमाणे आम्ही सर्व एकत्र आहोत. ओके. आता इथे बघा, पहिलं जे दिलं आहे इथे दिसतंय. ओके. दुसऱ्याचंही बघा, आता दुसरं कसं दिसतंय, इथे लिहिलं आहे. बरोबर. येस. पहिल्याच्यात किशोर पाठकच्या खाली अंडरलाईन केलेली आहे, दुसरं पण लिहिलं आहे मी. तिसरं बघा, प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ, डायरेक्ट ओळींचा अर्थ लिहिला आहे मी, तिथं ओळी लिहिलेल्या नाहीत. तुम्ही पण डायरेक्ट अर्थच लिहायचा, ओळी लिहित बसायच्या नाही. मी त्या अगोदरच्या स्लाइड मध्ये बनवल्या होत्या, त्या ओळी कशासाठी बनवल्या होत्या, तुम्हाला रेफरन्स राहावा म्हणून, लिहायच्या नाहीत आन्सर शीट मध्ये. ओके. त्याच्यानंतर बघा, प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण, अर्ध इथं आलंय. आता तुम्ही इथे एक बघा, मी जे इथे केलेलं आहे, इथे बघा मार्जिन ठेवलेलं आहे. मी एक लाईन मारलेली नाहीये. बोर्डाने आपल्याला काय सांगितलंय, लाईन्स मारायचे नाही, पण आपण आपलं अक्षर आणि आपला पेपर कसा सुटसुटीत करता येईल त्या हिशोबाने मी तिथं इमॅजिनरी लाईनने क्रिएट करून लिहिलंय. तुम्ही ही लाईन मारायची नाही. हे बघा, अंदाजे बघा, इथे लाईन तयार होते की नाही, 1 2 3 4 असंच तुम्हाला हे सर्व लिहायचं आहे. समजलं. ओके. आता पुढचा बघूया, पुढे काय दिले त्यांनी. पुढचं आहे कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण. तर कविता आवडली नाही तरी आवडलीच म्हणायची, नाही तर निगेटिव्ह मध्ये मार्किंग जातात. संडेचा दिवस असतो, मम्मीने भाजी केलेली असते, पप्पा घरी असतात. बरोबर. मम्मीकडनं भाजी थोडीशी 19-20 जरी झाली तरी पप्पा म्हणतात वा वा छान आहे, कारण संडे खराब करायचा नसतो, नाही तर मम्मी लगेच झाशीची राणी. ओके नाही. त्याच्यामुळे हे जरा आपलं आपलंच आहे, हा, कोणाला काही सांगू नका, आपलं आपलंच आहे. तर आपल्याला हे लिहिताना असंच लिहायचं आहे. ओके. कितीही क्रिटिकल रचना असो, कविता नाही समजली, कविता नाही आवडली तरी लिहायची, ही कविता मला खूप आवडली, कारण मार्क घ्यायचे आपल्याला. ओके नाही. ही कविता मला खूप आवडली कारण ही कविता देशभक्तीपर असून यात आपल्या देशाची महती सांगितली आहे. महती म्हणजे महानता, त्याच्याविषयीची चांगली गोष्ट. या कवितेत आपल्या भारत देशाची शेती संस्कृती, कष्टाचे महत्व व अनेकतामध्ये एकता यांचे महत्व सांगितले आहे. या कवितेची भाषा सहज सोपी असल्याने अर्थ पटकन समजतो. काही ओळी या टोमॅटो केचप सारख्या आहेत, कशाला पण फिट होतात, त्यातल्या या ओळी आहेत. मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं, तशाप्रमाणे हे लिहून टाकायचं. ओके. भारताला पुढे नेण्यासाठी, नवीन पिढीचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण काय काय करायला हवे हे अतिशय सोप्या व सहज भाषेत सांगितले आहे. या सर्व गोष्टींमुळे मला ही कविता फार आवडली आहे. बस लिहून टाका. 2 पॅराग्राफ, 2 मार्क, शुअर शॉट 8 मार्क. बरोबर. गेले तर गेले, कुठं जातील, स्पेलिंग मिस्टेक 7.5, 7.5 चा राऊंड फिगर 8. इथे बघा, आता दिसतंय तुम्हाला, इथे बघा दिसतंय. ओके. प्रस्तुत कविता आवडण्याचे न आवडण्याचे कारण हे झालंय. इथून पुढचं हे पुढचा पॅराग्राफ. ठीक आहे. आता पुढे प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा, हा एक पुढचा प्रश्न आहे, आपल्याला दिसेल. इथे पण तुम्हाला मी दाखवलंय, इथे पण बघा, मी इमॅजिनरी मार्जिन क्रिएट केलेलं आहे आणि त्या हिशोबाने मी ते काम केलेलं आहे. अशा हिशोबाने आपण पुढे बघूया. तर यातला शेवटचा प्रश्न, प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. 4 शब्द आहेत, हाफ मार्काला 1, 2 मार्काचा. तर हे शब्द दिलेले आहेत, हे शब्द आपल्याला लिहायचे आहेत. ओके. ठीक आहे. बघूया पुढे काय देत आहे आता. या शब्दांचा अर्थ, विभव, विभव म्हणजे वैभव. ओके. मंगल, मंगल म्हणजे पवित्र. ओके. नाही तर तुम्ही तिथे लिहाल मुलीचे नाव, नाही चालणार, कारण या कवितेशी रिलेटेड शब्द हवा आहे त्यांना. या कवितेशी रिलेटेड शब्द तो कोणता आहे, मंगल म्हणजे पवित्र. ओके. श्रम, श्रम म्हणजे कष्ट. आता तुम्हाला इथे एक सांगायचं आहे की मागे अशीच एक कविता आली होती, आपली दुसरी जी कविता आहे संत आणि त्याच्यामधली, योगी सर्व काळ सुखदाता. तिथे जीवन याचा अर्थ विचारला होता. काही मुलांनी त्याचा अर्थ आयुष्य लिहिला होता, त्याला बोर्डात 0 मार्क्स मिळाले, कारण त्या कवितेमध्ये जीवन या शब्दाचा अर्थ पाणी होता, तर तुम्ही पाणीच लिहायला होता. जीवनचा अर्थ आयुष्य पण होतो, पण इथे त्यांनी काय सांगितलंय, कवितेच्या अनुषंगाने अर्थ लिहायचा आहे, त्यामुळे त्याला 0 मार्क मिळाले. जर तुम्ही पाणी शब्द लिहिला असता त्याचा उत्तर तर शुअर शॉट बरोबर राहिलं असतं, पण तुम्ही आयुष्य लिहिलंय, मार्क गेले.
म्हणून परत सांगतोय की तुम्ही या हिशोबानेच लिहा, कवितेत जसं आहे त्याप्रमाणे. आता हस्त, हस्त शब्द बघा, काही जण हस्त म्हणजे हत्ती पण म्हणतील, कारण हस्तिदंत असतो ना. हस्तिदंत आपला तो कोणता पिक्चर, तो असा करतो, पाय घासत घासत चालतो, सगळ्यात रेड लावले त्याने. कोण तो, अल्लू अर्जुन, कुठला तो आहे ना रक्तचंदन का कुठला लाल चंदनावरचा पिक्चर, श्रीवल्ली, ये श्रीवल्ली, तर असा. हा, मग त्याच्यामध्ये हस्तिदंताची तस्करी पण दाखवली. मग ते हस्तिदंत म्हणजे तो हस्त म्हणजे हत्ती, पण इथे हत्ती नाही लिहायचा आहे, इथे हात लिहायचा आहे. ओके, तुम्हाला समजलं असेल असं वाटतंय मला. इथे बघा मी हा शेवटी लिहिलेला आहे, इथे तुम्हाला दिसतंय. ओके, त्याच्यानंतर मी इथे एक लाईन टाकलेली आहे. ओके, तुम्हाला समजला असेल व्हिडिओ आय थिंक. ओके, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये जरूर कळवा. मी तुमच्यासाठी तिसरा भाग घेऊन येतोय, स्थूल वाचन. खूप महत्वाचा आहे तो, कारण त्याच्यामध्ये आपल्याला काहीच दिलेलं नसतं आणि आपल्याला मनाने इमॅजिनेशन करून ते उत्तर लिहायचे असतात. कसे लिहायचे ते आपण बघणार आहोत. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑलवेज फॉर स्टुडंट 365 डेज कैलास विस्पुते सर. थँक्यू.